आता बातमी हिंगोलीमधून। हिंगोली जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सिद्धेश्वर धरणात सध्या 73% पाणीसाठा झालाय, तर परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरणात देखील आता पाणीसाठा वाढल्याचं सध्या पाहायला मिळतंय। तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय। हिंगोली जिल्ह्यात देखील आता पावसानं दमदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या अनेक दिवसांपासून पावसानं महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विश्रांती घेतली होती, मात्र आता पुन्हा एकदा पावसानं अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार एंट्री घेतलेली आहे। याच पार्श्वभूमीवर आता हिंगोली जिल्ह्यात देखील पावसानं जोरदार हजेरी घेतली आहे। तर आता याच सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 8 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्याबरोबर जे आहे ते धरणाच्या पाणी पातळीत वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। आम्ही सध्या हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येलदरी धरण या परिसरामध्ये बघू शकता की हे येलदरी धरण आहे आणि 8 दिवसापूर्वी या धरणामध्ये केवळ 32% पाणीसाठा होता, मात्र जिल्ह्यामध्ये 8 दिवसानंतर जे आहे ते पावसाचा जोर वाढलेला आहे आणि एकूण जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी तुलनेत या वर्षीचा पाऊस थोडा कमी आहे, मात्र आता 8 दिवसानंतर जे आहे ते जिल्ह्यात पाणी पातळीत वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि जिल्ह्यातील तिन्ही धरणांच्या पाणी पातळीत आता कमालीची वाढ झालेली आहे। बघू शकता की येलदरी धरणामध्ये सध्या 40% पाणीसाठा आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर जे सिद्धेश्वर धरण आहे या धरणामध्ये सध्या 73% पाणीसाठा आहे आणि तिसरं धरण म्हणजे जे इसापूर धरण या धरणामध्ये सध्या 60% पाणीसाठा आहे। धरणांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे। सिद्धेश्वर धरणामध्ये एका महिन्यापूर्वी जर बघितलं असेल ते हे धरण जे आहे ते मृत साठ्यामध्ये होतं, 0% पाणीसाठा होता, मात्र आता जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणांच्या पाणी पातळीमध्ये वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असतो। त्याचबरोबर अनेक शहरांना या जिल्ह्यात तिन्ही धरण आहेत, या धरणांचा परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांना पाणी पुरवठा होतो आणि या धरणावरती संपूर्ण जे आहे ते शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे। मात्र आता पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। मात्र दुसरीकडे हे तिन्ही धरण जर 100% भरण्यासाठी शेतकऱ्यांना जे आहे त्या आता आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।